विजय वडेट्टीवार आता आपल्या सोबत आहेत। सर, काल मुख्यमंत्री आणि आज उपमुख्यमंत्री म्हणतात की राज्यात आर्थिक ओढाताण आहे आणि त्यामुळे सगळ्याच विभागांना त्यांनी आदेश दिलेले आहेत की याच्यावरती नियोजन करा, महसूल गोळा करा। कुठेतरी ज्या पद्धतीने या सगळ्या योजना येत आहेत, शेतकरी कर्जमाफीची देखील अजून 30 जून तारीख दिलेली आहे। आर्थिक कुठेतरी अडचणीत आहे सरकार। सत्ता मिळवण्यासाठी केलेली वारेमाप उधळपट्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली रिकामी केलेली तिजोरी ही मुख्यत्वे कारणं आहेत। मी काल 50 योजना बंद झाल्याचं सांगितलं। खरं तर राज्यामध्ये 200-300 योजना बंद झालेल्या आहेत। पैसा जातो कुठे? इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करून 20% कमिशनखोरी चालली आहे राज्यात। त्यामुळे रिकामी तिजोरी होणारच। 9,36,000 कोटीचं कर्ज राज्यावर आहे आणि हे जर सगळं पाहिलं तर 22% परतावा जातो आहे व्याजाचा। मग राज्यात काम करायला पैसे कुठे? काय अवस्था आहे? त्यामुळे हे जे म्हणतात आता मुख्यमंत्री जे म्हणाले की आर्थिक थोडं स्थिती जरी शब्द वापरला त्यांनी की ओढाताण आहे, पण राज्याची आर्थिक घडी बिघडलेली आहे। राज्य कर्जबाजारी झालेलं आहे आणि अनेकांची देणी बाकी आहेत, कंत्राटदारांची देणी मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामध्ये आमदार निधी अद्यापही पोचला नाही। आता आज पुरवणी मागण्या झाल्यानंतर उद्या देतील माहीत नाही, पण पहिल्यांदा झालं आहे की मार्च नंतर पहिल्या बजेट झाल्यानंतर या पुढच्या वर्षाचा निधी लगेच दिला जातो, पण अद्यापही आमदार निधीसुद्धा आम्हाला मिळालेला नाही। म्हणजे याचा अर्थ राज्याची वाटचाल हळूहळू दिवाळखोरीकडे आहे, हे आता लपून राहिलेलं नाही। थोडासा सावरण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहे। दुसरं की विरोधी पक्षनेते पदाचा विषय तो यावेळी देखील तसाच राहिला की अजूनही काल देखील मुख्यमंत्री म्हणतात की सभापती अध्यक्षांचा तो निर्णय आहे, त्याबद्दल आमचे काही पळवाट आहे। बघा, कुठलंही त्या ठिकाणी बसणारी आता आम्हाला आम्ही आरोप असं डायरेक्ट करू शकत नाही, पण हे वेळ काढू पडणं जे आहे ते काय 2 मिनिटाचं काम आहे। सरकार आणि स्पीकर बसलेत आणि त्यांना द्यायचंच असेल तर त्याला फार वेळ लागत नाही, ते लगेच करू शकतात। पण ते एकमेकावर ढकलून वेळ मारून नेऊन त्यांना द्यायचं नसेल तर त्यामध्ये असे मार्ग शोधले जातात। एकनाथ शिंदे म्हणतात की संख्याबळ यावेळी नाही पण पुढच्या वेळी तरी तसं काम करा। आम्ही चॅलेंज करतो आहे संख्याबळ यापूर्वी जे काळा म्हणा इतिहास संख्याबळाचं सांगताय, संख्याबळच पाहिजे होतं तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या ना। कोण दूध का दूध पाणी का पाणी होईल? कशाला तिजोरी लुटली? संख्याबळ पाहिजे होतं तुम्हाला। तिजोरी लुटून महाराष्ट्राची योजना दिल्या आणि महाराष्ट्राच्या सरकारी खर्चातून तुम्ही जे काही वाटलेत, मोदी साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला रेवडी, तर ही काय वाटली? मतं मिळवण्यासाठीच वाटली ना, आणि निवडणुकीच्या तोंडावर वाटली। निवडणूक आयोग झोपला आहे, त्याचा फायदा घेतला, कुंभकर्ण झाला आहे तो। सरकारचे त्यांनासुद्धा सरकारच्या मर्जीनं जगावं लागतं अशी परिस्थिती त्या स्वायत्त संस्थांची झाली। हे सर्व पाहिल्यानंतर लोकशाही धोक्यात आहे आणि हे त्या पद्धतीनं सांगून एक संविधानिक पदावर ते संपवण्याचा, विरोधक संपवण्याचं हे एक षडयंत्र आहे। तर आपण पाहिलं की विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे की राज्य दिवाळखोरीत आहे। सत्ता मिळवण्यासाठी ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत त्यामुळे एकूण ज्या पद्धतीने राज्य सरकारची वाटचाल आहे ती दिवाळखोरीकडे जाताना पाहायला मिळते। कॅमेरामन रोहन पवारसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।